जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका। आधी बिर्याणी खाल्ली, मग कलिंगड खाल्लं होतं, मग मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा बी मृत्यू झाला। घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली। दक्षिण मुंबईतील जे मार्ग परिसरात एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। आधी बिर्याणी खाल्ली, मग कलिंगड बी खाल्लं त्यांनी। मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू झाला हे कळता क्षणी दक्षिण मुंबईतील जे मार्ग परिसरात एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या 2 अल्पवयीन मुलींचा समावेश होता। अन्नातून विषबाधा झाल्याने चौघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाहीत। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीतच आहेत। अब्दुल्ला डोकाडिया, वय त्याचं होतं 40, त्याची पत्नी नसरीन टोकाटिया, वय होतं तिचं 35 आणि थोरली मुलगी आयशा टोकाटिया, वय तिचं होतं फक्त 16 वर्ष आणि धाकटी मुलगी जेनब टोकाटिया, वय तिचं फक्त 13 वर्ष अशी मृतांची 4 नावे आहेत। मिळालेल्या माहितीनुसार 25 एप्रिल रोजी रात्री 10:30च्या सुमारास या कुटुंबाने आपल्या इतर 5 नातेवाईकांसह रात्रीचे जेवण केले होते। जेवणानंतर नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले। त्यानंतर चौघांनी कलिंगड खाल्ले। मात्र दुसऱ्या दिवशी 26 एप्रिल पहाटे 5:30 ते 6च्या सुमारास चौघांना उलट्या आणि जुलाब जास्त प्रमाणात होऊ लागले। प्रवृत्ती बिघडल्यानंतर कुटुंबियांनी तातडीने फॅमिली डॉक्टरांकडून उपचार घ्यायला सुरुवात केली। मात्र प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना तात्काळ जे रुग्णालयात हलवण्यात आले। दुर्दैवाने उपचारादरम्यान सकाळी 10:15 वाजता जेनब हिचा मृत्यू झाला। त्यानंतर नसरीन आणि आयशांचा पण मृत्यू झाला। रात्री 10:30 वाजता अब्दुल्ला याचाही मृत्यू झाला। असे करून चौघेही मृत्युमुखी पडले। या घटनेची गांभीर्याने दखल घेत जे मार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। मृत्यूदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून हिस्टो पॅथॉलॉजी अहवाल प्राप्त होईपर्यंत डॉक्टरांनी अंतिम मत राखून ठेवलेच आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली। रात्रीच्या जेवणामुळे विषबाधा झाली की त्यानंतर खाल्ल्याच्या कलिंगडामुळे हा प्रकार सगळा घडला, याचा तपास पोलीस आता करत आहेत। तर मित्रांनो, माझं असं सांगणं आहे की मटण खाल्ल्यानंतर तुम्हीही काही खाल्लू नका, कारण काही विषबाधा होऊ शकतात। त्यामुळे मटण खाल्ल्यानंतर काहीही खाल्लं नाही पाहिजे। मी तर काहीही खात नाही। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मटण खाल्ल्यानंतर तुम्ही तरी काहीही खाऊ नका। थँक्यू।